आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। संतोष देशमुखांच्या हत्येला 19 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही प्रमुख आरोपींना गजाआड करण्यात यश आलेले नाही। बीडमध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उसळला होता। राज्यातील सर्व पक्षीय नेते देखील एकाच मंचावर उपस्थित होते आणि यावेळी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी अगदी जोरदार टीका केली। बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधात उसळलेला असंतोष पाहूया आमच्या खास रिपोर्टमधून। बीडमध्ये हजारोंच्या संख्येने जनसागर उसळला होता, मात्र या जनआक्रोशात देशमुखांच्या मुलीचे शब्द मनाला चटका लावून गेले। काल आभाळ आलं होतं, सूर्य झाकला होता, आज ऊन पडलंय, सूर्य दिसतोय। तुम्हाला आज जे दिसत नाही ते उद्या दिसेल, पण मला माझे वडील पुन्हा कधीच दिसणार नाही, म्हणूनच मला न्याय द्या। जसे काल आभाळ आलते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडले, हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय, पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत, तुम्ही पण सर्वांनी एक या, माझ्या सोबत राहा, माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय होतोय आज, हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ। म्हातारीला हुडकायला यांना पोलिस सापडले आणि या मंत्र्याला ह्याला सापडायला पोलिस कशा सापडणार? पोलिस बी पैसे घेऊन बसतात। त्या टायमाला पोलिस का पैसे घेतात? आम्ही गेल्यावर का होत नाही? आम्ही गेल्यावर का घेत नाही आमच्या हातात? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 19 दिवस उलटले। पोलिसांची निलंबनं झाली, बदल्या झाल्या, सरकारने SIT चौकशीची घोषणा केली, आरोपींवर कठोर कारवाईची आश्वासनं दिली। एवढंच काय तर ज्या नेत्यांचे निकटवर्तीय खुनाच्या आरोपात अडकले त्याच नेत्यांनीही आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली। कायदा आणि सुव्यवस्थेची अशी अवहेलना पाहून अखेर बीडची जनताच रस्त्यावर उतरली। आम्हाला त्या माणसाला जसं मारलेत आमच्या लेकराला तसंच मारायच्या, फाशी देत नाहीत आम्हाला। हे फाशी देत नाही, फाशी खाऊ पिऊ घालतात। 20 दिवस झालं कुठे गेलाय? सजा करायचं तिसऱ्या दिवशी करायचं ना, का केलंय तिसऱ्या दिवशी? त्याला उजळलं नव्हतं तिसऱ्या दिवस? तीव्र अशा भावना आहेत समाज बांधवाच्या आमच्या। आज 18-19 दिवस होऊन गेलेले आहेत, तरी आरोपी जो मुख्य आरोपी आहे तो मोकाट आहे, त्याला कसल्याही प्रकारचं पकडलेलं नाही, कसं काही केलेलं नाहीये। तर ते शासनाला कधी करायचं नसता त्यांनी सर्वांनी राजीनामे द्यावेत असं आमची या ठिकाणी भावना आहे। त्यांना सापडत नसतेत का? त्यांनी मुद्दाम त्यांचाच हात आहे, त्यांना सापडत येतं। पोलिसांचा हात आहे, धनंजय मुंड्याचा हात आहे। धनंजय मुंड्यांनी आरोपी पकडून झाकून ठेवले ते। आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय? तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, SITची स्थापना करून हत्या प्रकरणाची चौकशी करावी आणि धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी। एकीकडे बीडची जनता देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी एकवटली, तसेच सर्वपक्षीय नेते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात एकत्र आलेले। धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे। एक तर या केसमध्ये 302 मध्ये खटका रस्त्यांमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, ही फास्ट ट्रॅकवर चालतात म्हणून सरकारने जाहीर केलंय, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। हीच आमची कळकळीची विनंती आहे साहेब, आमचं काही राजकारण नाही। या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं, एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे। परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला हेत जमीन, जाधव नावाच्या रसाळांची घेतली, रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे।
आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पवायचं आणि ते नसते का? स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कुणाच्या बी उकरतो, वाटण त्याच्या जमिनी उकरतो. अरे सिकंदराला सुद्धा हे परवानगी नव्हती, ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात? नेमकं काय झालं? मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय, आका बिका काय नाही. आकाचा बाप कोण आहे? कोण आहे? अजून जरा जोरात सांगा. एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत. अहो एवढ्या जनतेला माहिती आहे आकाचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला आखला. बीडच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. संशयित आरोपी वाल्मिक कराड फरार आहे. त्यामुळे आरोपीला पळ काढण्यासाठी पोलिसांनीच मदत केली आहे का? धनंजय मुंडेंमुळेच वाल्मिक कराडला संरक्षण मिळतंय का? असे अनेक प्रश्न बीडसह संपूर्ण राज्यातील जनतेसमोर आहे. त्यामुळे आता तरी सरकार जागं होणार का, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, बीड.